हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर गाईज. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर दादा. काय लुक आहे. आले आले. काय करताय हे तुम्ही? डायरेक्ट काय मारलं मला? डर मत बेटा, मैं हूँ बाबा मोरा. हे तिकडे बाबा मोरा म्हणजे आधी मी प्रभा मोरा होतो. आता तुझ्यासाठी खुदाने मला बाबा मोरा बनवून पाठवलंय. काय समजली? चांगलंय चांगलंय. हा. अरे हे असं मारत जाऊ नका. खुश रहो बेटा, खुश रहो. अरे हे आशीर्वाद देण्यासाठी असतं ना, तोंडावर काय मारता हे मला हेच कळत नाही. आता नवीन वर्ष येत आहे होय होय. 2026. ओ य या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय कर. खुश रहो बेटा, खुश रहो. हो हो. हे हे जरा प्लीज चिरूट लांब ठेवा. कट काय आहे ते चिरू काय ते लांब ठेवा ना. मला त्रास होतो त्याचा. प्लीज लांब ठेवा. वय काय काय उगीच काय बसची वाट बघता वाय? काय काय बसची वाट बघता वाय? नाही भोपळा येणार आहे. त्यातली म्हातारी उतरली की मग जागा होईल ना, मग मी बसणार आणि पुढे जाणार. काय प्रश्न आहे हा? बस स्टॉपवर बसचीच वाट बघणार ना मी. कमाल करताय तुम्ही. बेटा कसं आहे, वर्षाच्या पहिल्या दिवशी असा नाराज होऊ नको. चल, चल. अरे नवीन वर्ष येते 2026. होय होय होय. या वर्षाचं स्वागत तू हसत हसत कर बेटा. काय समजली? काय त्याच्यात एवढं काय नाही आहे. दरवर्षी हा दिवस येतोच होय त्याच्यात. बेटा, दरवर्षी हाच दिवस येतो आणि दरवर्षी हाच दिवस नसतो बेटा. अरे मारू नका तुम्ही. हे कशासाठी असतं? आशीर्वाद देण्यासाठी असतं. मारू नका तू. होय बेटा. माहिती तुम्ही कोण आहात? फकीर आहात? ज्योतिषी काय वाटतंय मला तुम्ही? बेटा मला हा सगळा कॉस्ट्युम आहे ना कंटेनर मध्ये देतात, बर. पण ऍक्टिंग मी माझीच करतो का ना काय? मला हे काय तुम्ही म्हणताय खरंच काही कळत नाही. खरंच सांगतो मी. बेटा ऊपर वाले के घर में देर है अंधेर नाही. बर. अरे आम्ही पडलो फकीर. काय समजली? काय समजले हो? हे बघ ही झोली घेऊन आम्ही दुनियेचं रक्षण करायला निघाले नाही. अगं बाई. हे प्राजक्त अमळीच्या कॉमेडी सारखं अगम्य बोलू नका हो. तिलाच कधी कधी कळत नाही ती काय बोलून गेली. कन्फर्म नसतं तसं माझं झालंय. मला कन्फ्युज झालोय मी. अनेक वेळेला मलाच विचारते होता विनोद होता हा. अरे बाई, ते आम्ही कसं सांगणार आता? असं अगम्य बोलू नका. मला खरंच कळत नाहीये तुम्ही काय म्हणताय. खरंच कळत नाहीये मला. बेटा मी तुला काही सांगितलं नाही आणि तू काय ऐकलं नाहीस. मग कशाला आलात? निघा ना इथून. कशाला बोलताय? खरंच सांग मला ना प्लीज. आज जरा चांगलं हा? बोलू. होय खिशात हात घाल खिशात हात? आणि 500 रुपये काढ आणि या झोलीत टाक बेटा. नाही मला नाही कळलं एकदम. असे कसे टाकू मी? बेटा अरे तुला येणार नवीन वर्ष हं. फार बेफार जाणार आहे. बेफाट जाणार आहे? ओ अगदी नवीन वर्ष अगदी तोडफोडीचं जाणार आहे बेटा तुला. तोडफोडीचं मला जाणार आहे हे? तुम्ही माझ्या तोंडाकडे काय बघतोय बेटा? नाही तो असं जस्ट एक तुझ्या चेहऱ्यावरच्या सगळ्या रेषा मी वाचल्यात बेटा. काय सांगताय? अरे लात मारशील तिथं पाणी काढशील बेटा. हो असं वाटतंय तुम्हाला? असं होईल मी? कन्फर्म वाटतंय बेटा मला. पण असं कसं होणार ना? असं तुम्ही नाही सांगू शकत. माझं ना नशीबच ना लहानपणापासून ना तुम्हाला. तुझी जन्मतारीख काय बेटा? 24 जून. बघ बेटा 24 जून. 24. मग 2 अधिक 4 किती झाले बेटा? 2 अधिक 4 6. बघ बेटा याच्यात पण 6 आहेत बेटा. म्हणजे 2024 मध्ये 6 आहेत आणि ह्याच्यात 6 आहेत. हा बेटा. आहा हा. त्याचं काहीतरी आहे कनेक्शन आहे. बेटा तुझ्या मुलाची जन्मतारीख काय? मुलाची जन्मतारीख 22. बघ बेटा 22. 22 मध्ये काय आता? 22 अधिक 4 किती झाले बेटा? 26. ओ माय गॉड. हो येस 22 आणि 4 26 झाले म्हणजे हा, 2026. ओ माय गॉड खरंच सांगता तुम्ही. थँक्यू व्हेरी मच. हे खरंच जुळतंय हे. जुळतंय सगळं बेटा. अरे बापरे. तरीच मला ना मी अगदी खरं सांगतो सकाळपासून मला ना थोडंसं पॉझिटिव्ह वाटतंय. खूप चांगल्या गोष्टी होतात माझ्या आयुष्यात. मी सकाळी गेलो ना, सकाळी लिफ्टमध्ये गेलो तर बबिता भाभी होती आणि ती मला हॅपी न्यू इयर म्हणाली. रोज म्हणाला ग्राउंड फ्लोअर असं म्हणते. मग मी ग्राउंड फ्लोअर दाबतो, आम्ही खाली जातो. पण आज ती हॅपी न्यू इयर म्हणाली. म्हणजे माझ्या बाबतीत खरंच चांगलं होणार आहे असं. खरंच तुम्हाला वाटते चांगलं होईल? वसाड्या हा वसाड
त्या बबिता भाभीचा नाच सोड बेटा. नाही असं जस्ट एक मला वाटलं या म्हणून. वर्षात तुझी खूप भरभराट होणार आहे. खरंच सांगताय तुम्ही हे? अरे परत तुमच्या काय म्हणजे नोकरी करतोस. हो MHJ एंटरप्राइजेस. तुला विचारलं नोकरी करतो तेवढंच उत्तर दे बेटा. होय ओके हो मी नोकरी करतो पण मध्येच डेज फिक्स नसतात 2-3 म्हणजे ते माहित किती नसतं. वर्ष झाली नोकरी करतोस? किती वर्ष झाली? 38 वर्ष झाली ना. मग बेटा आता काय याच्यात हे वर्ष तुझ्यासाठी खास जाणार आहे बेटा. 38 वर्ष नोकरी म्हणून खरंच मला खास जाणार आहे 2026. हा बेटा. ओ माय गॉड 38 वर्ष म्हणून मला खास जाणार आहे. ओ हो म्हणजे कसं काय म्हणजे नाही मला पटतंय पण मी पटत नाहीये मला. मग काय काय एक्झॅक्टली काय त्याचं? एस ठरवतो बेटा. काय 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 किती वर्ष नोकरी करतोस बेटा? 38 वर्ष. 38 वर्ष. हो एका डझन मध्ये किती अंडी असतात? 12 अंडी असतात. शाबास. आता 38 अंड्यांमधून 12 अंडी वजा कर बेटा. 26 उरली. हा बेटा. ओ माय गॉड 2026. हो ओय हो ओ माय गॉड 2026 जुळताय. ओ माय गॉड नाही नाही अरे यार म्हणजे मला म्हणजे हे वर्ष मला चांगलं जाणार आहे. चांगलं जाणार आहे. अंड्याचं काय पण अंड्याचं मध्ये कळलं नाही मला. अंड्याचं मध्ये काय मला कळच तुला कळलं सांग. हा. अंडी आधी की कोंबडी आधी? ते नाही सांगता येत अंडी आधी की बघ तुला 2026 साल चांगलं जाणार आहे बेटा. ओ येस हो मला अंडी आधी की कोंबडी आधी याचं उत्तर माहिती नाही म्हणून मला 2026 ग्रेट जा येस. काय मला काहीतरी माझं चुकत असेल आय एम सॉरी पण काय अंड्याचा आणि काय संबंध आहे? काय संबंध बेटा? होय होय आहे. मला सांग अंड्यांच्या पोटातून कोंबडीची पिलं निघतात ना, हो निघतात. तसं 2026च्या पोटातून तुझं भाग्य निघणार आहे भाई. हे खरंच सांगता तुम्ही पाया पडतो तुमच्या यार नाही, नाही, एकदा अरे नका मला हे ठीक आहे हरकत नाही सांगून मारा आता म्हणजे मी तयार राहतो डोळे बंद करून काय ना ते घुसतं. खरंच सांगतो थँक्यू व्हेरी मच तुमच्यासारखं माणूस देवदूत आहात हो तुम्ही. खरंच सांगतो मी खरंच हे होईल का? होणार. वा खूप बेटा हा तुझा मोबाईल नंबर काय? 9422 एक मिनिट मला माहिती आहे तुम्ही कसं कॅल्क्युलेशन हा, करता. 94 म्हणजे 9 आणि 5 13 आणि 2 2 म्हणजे 4 झाले 17 आणि मग शेवटचे 777 आहे. मग कसं जुळवायचं 2026ला? मला ते शेवटचं जरा कन्फ्युज झालं. अडकलास ना बेटा. होय अडकलो. मला सांग 9तून 4 गेले किती राहिले? 5 त्याच्यात 1 मी लावू. 6 ए माय गॉड 2026 जुळलं की थँक्यू व्हेरी मच. यार हे घ्या हे 500 रुपये घ्या यार. तुम्ही देवदूत राहतो माझ्यासाठी. तुम्ही का नाही भेटलं त्याच्या आधी मला? अहो माझे म्हणजे 2026 जबरदस्त जाणार तोडफोड जाणार. थँक्यू. हे अजून एक घ्या 500 रुपये. थँक्यू व्हेरी मच. आज मला खूप छान वाटतंय. हा बेटा. थँक्यू. मला एक सांगा तुमची डोंबिवलीत एखादी शाखा आहे का? माझी बहीण पण तिकडे राहते तिला भेटवलं असतं. बेटा आजचा माझा फकीर बघून ही शाखा बंद होईल अशी मला वाटलं. खुश हो, खुश हो. My God. झुक जिओ. काय ते झुक जिओ. झुकझुक जिओ झुक जिओ. झुक जिओ. मीटर चुकतंय. झुक जिओ. झुक जिओ. झुक जिओ. प्रिया माय गॉड यार सही प्रसाद यार व्हॉट अ डे मॅन. 2026 काही जबरदस्त जाणार आहे मला. हा माणूस आधी का नाही भेटला यार मला खूप छान वाटतं यार. आय फील सो गुड. मला खूप आवडतंय. आज सगळं चांगलं होणार. हे वर्ष मला जबरदस्त जाणार. आय लव्ह यू 2026. आय लव्ह यू. हॅपी न्यू इयर. 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 आता माणूस आला भिकार येऊन मुका का घेऊन गेला माझा? भिकाराने मुका घ्यायची गरज नाही. भीक माग देतो जा. हा मुका का घेऊन गेला? हरकत नाही 2026 आहे. होईल चांगलं होईल. ऑल वेल. आय लव्ह यू 2026. आय लव्ह यू. होय गा रे होय गा कैसा आहे रे? तुझ्या माईचं तुझ्या गायबान्या मस्तीला आलाय जोर. मस्तीला हो करतेस? काय करतेस? माझ्या बायकोला इशारा करतेस जोर. नाही
नसतेच काय नसतेच काय माझ्या बायकोला का बरं इशारा करत होता? हा इशारा नाही. इशारा का बरं केला? हा एक मिनिट जरा. खोटं बोलायचं नाही. तिथं समोर माझी बिल्डिंग आहे. बायको तिथनं दाखवती मला ही इशारा करते म्हणून पळत पळत येऊन धरलाय तुला. इशारा नाही करू शकत. काय, इशारा का बरं केला? दुसरी वाजवली ती सॉलिड होती, कडक होती, मजा आली. मजा आली म्हणजे एन्जॉय करतेस नाही एन्जॉय नाही. एन्जॉय करते एन्जॉय नाही करत. एन्जॉय करते. इकडे 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 हा 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 हा. इकडे एक मिनिट. कर आता एक इशारा मिनिट. कर बरं. मी इशारे नाही करत. माझ्या पुढे कर की इशारा. इशारे नाही करू शकत मी. तुमच्या बायकोचं नाव काय मला सांगा. नाव कशाला पाहिजे रे तुला? नाही. कशाला पाहिजे? ज्या बाईचा मी विनयभंग केलेला आहे, जिच्याकडे बघून इशारे केले, जिचा नवरा कारण नसताना मला मारतोय, तिचं नाव तर माहिती पाहिजे ना. नाव काय नाही रे. हाय हाय ऐका मी इशारे नाही करू शकत. मला जरा रिलॅक्स होऊ द्या. लहानपणापासून माझा प्रॉब्लेम आहे, मी इशारे नाही करत. आमच्या घरच्यांची पिकनिक असते ना, फॅमिली पिकनिक, तिथे सुद्धा डम शेराज खेळताना मला इशारे करता येत नाहीत. गेल्या वर्षी मिमी नावाचा सई तामणकरांचा पिक्चर होता. किती सोपं आहे. मिमी 2.5 तास लागले हे समजवायला मला. त्यातली हिरोईन आहे ना कृती सेनन, ती मी एक्सप्लेन करून दाखवत होतो. अनेक जण कीर्ती कॉलेज असं म्हणत होते. मला नाही जमलं. इशारे करायला जमत नाही. खोटं बोलू नको रे. आणि खरं सांगतो, खोटं बोलू नको. माकडं तुला परत एकदा इकडे 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 खरं सांग. घेऊ नको, माझ्या घेऊ नको. एन्जॉय करतो परत. वेगळं प्रवचन केलं. इशारा केलं का नाही? इशारा. इशारा केलं का नाही? काय करताय इशारा केलं नाही खरं सांग. काय करताय? काय मग ही वाजवला झाला नाही मारी. मी दाखवलेलं ते हे नाहीत. हे नाहीत, ते वेगळे तिकडे पळाले आहेत. हे नाही आहे. आहे ना. जाऊ सोड. इकडे आहेत की चला तुम्ही काय करताय इकडे येऊन आणि बस एवढाच सीन. आता काय आणि तुला काय आल्या आल्या सांगता येत नाही बेने मी नाही म्हणून. हे मला माहिती आहे का. काल तू टाइमपास केला सोय रे माझा. चुकलो. केला माकडा. तिकडे गेलाय तुम्ही. चला तिकडे हाय त्यो. आधी सांगा येत नाही का तुला? हे कुठला 2026 आहे. 10 मिनिटात काय झालं माझं आयुष्याचं हे. 4 खाल्ले, दुसरं तर कडक मारलं होतं त्यांनी. हा तरी सुद्धा ओके फाईन. राजू हॉटेलला थांब. रोक खाली का ठोकून टाकेल मी तुला. अरे ते रे काय इकडे मार. सरेंडर कार. काय करणार नाही याचा खोपडी खोलू याची खोलू खोपडे. नाही. आता तू सुटू शकत नाही. चूप सरेंडर कार. चमट आयटम हे काय टूथब्रश आहे गणच आहे ना. सरेंडर काय करू पाक. सामान्य माणूस आहे, मला वाचवा. अरे तो मेला तरी मला फरक पडत नाही रे. मी एक कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर शे. तुले पकडानंतर जर काही निष्पाप जीव वाचणार होतील तर त्यांसाठी हा निरपराध मरी गया तरी चालेल मला. ज्याला तुम्ही धमकी देताय ती भाषा तर त्याला कळली पाहिजे की नाही. घाबरायचं का असं राहायचं त्यांनी कसं कळणार त्याला मला सांगा बघ. कळली पाहिजे. एक कर्तव्य दक्ष पोलीस ऑफिसर आहे. होय बरोबर. तुला पकडल्यानंतर जर काही निष्पाप जीव वाचणार असतील तर त्याच्यासाठी हा निरपराध माणूस मेला तरी चालेल मला. अरे उलट्या खोपडीचा हात तुम्ही लॉजिक उलटा लावता. ऐका माझं. 100 अपराधी मेले तरी चालतील पण एक निरपराधाला शिक्षा झाली नाही पाहिजे असं पाहिजे ना ते. पिक्चर मध्ये स्किट मध्ये नाही. आणि स्किट बद्दल मला शिकवायचं नाही. मी जर तुला शूट केलं ना तुझ्या डोक्यातून गोळी भेदून त्याच्या डोक्यात चालली जाईल. म्हणजे इथून गोळी जाणार आणि इथून बाहेर पडणार. मग हा म्हणणार मी काय करायचं. सलमान खाननी टॉवेल घालून असा नसलाय तसं दोरी घालून असं नाचायचं मी. ते तुला काय करायचं. अरे ते तुला कळणार पण नाही ना भाऊ. बरोबर कळणार पण नाही तुला ते. बरोबर आहे. मी फक्त प्रश्न केला मला सोडून द्यावं. मला जगायचं आहे की नाही. हो जगायचं ना. कळलं महत्वाचं नाहीये. मला जगायचं. अरे मरा ना कधीतरी. देशासाठी कधीतरी मरून बघा. देशासाठी समाजासाठी गोळी खाय एखादी. मग बघा उर्वरित आयुष्य तुम्ही असं छाती बाहेर काढून चालाल. मी टकलू असून तुम्हाला टकलू म्हणतो. अरे मी जर मेल्यावर छाती कोणाला यमाला दाखवू ही छाती म्हणून. काय बोलतोय हा माणूस. मला जगलं पाहिजे ना. हो घ्या हा जो राजू हॉटेल आहे ना हा समाजाला लागलेली कीड आहे. होय बरोबर. ही कीड नष्ट करण्यासाठी एखादी आळी चिरडली तर काय फरक पडतो. अहो पण ती अळी मिळी गुपचिळी करून कोपऱ्यात उभी होती की नाही. का आली का मध्ये मला सांगा. का तुम्ही तिला असं. सामान्य माणसाची जीव वाचवा. अरे तुम्ही समजून घ्या. तुम्ही मेल्यानंतर तुमच्या खोलीत तुमचा फोटो लागेल. मरणोपरांत शौर्य पुरस्कार मिळालेला.
तुमच्या आई वडिलांना तुमचा किती अभिमान वाटेल. अरे बापाला जाऊन सांग रे त्याला. नाही रे. ए भाई तू त्याचा नको ऐकू रे, तो लय जडजड बोलतो, त्याला पण कळत नाही आपल्याला पण कळत नाही यार. ए, अरे यार तुम्ही तुमचं काय करू गड्या यार मी. अरे, पायाला लागली ना गोळी. अरे डोक्याला नेम धरतो, अशी कशी गोळी मारतो, पायाला लागते ना. स्टाईल आहे माझी. स्टाईल खड्ड्यात गेली स्टाईल. अशी तर अशी मारणं म्हणजे डोक्याला लागेल. ये बात, अशी कशाला मारतो. सॉरी चुकून झालं ते. चुकून झालं. जोरात लागलं का. सॉरी. हा तिथं अरे, अशी गोळी होती, अशी कशी मारतो गोळी तू. स्टाईल आहे. अशी तर अशीच धरणं म्हणजे डोक्याला लागेल. सॉरी लागलं. जा आता. इथून टाळका सटकावू नको. जातो. आणि जाताना तो एक फकीर दिसेल, मोरा का फोरा नावाचा. 2 गोळ्यानं ही पायातली गोळी घे, ही घे, मार त्याच्या डोक्यात घाल, माझ्यातर्फे घाल. मोरा फेकला पाहिजे मला. यस. खुश रहो बेटा, खुश रहो बेटा. एका पायावर तयार राहा. 2026 साल तुझ्यासाठी खूप चांगलं जाणार आहे बेटा. तुमच्या कृपेमुळे एका पायावरच तयार आहे मी. कळलं का. बेटा 500 रुपये दे. कशासाठी. 2027 साल कसं जाणार आहे हे आज मी तुला सांगणार आहे. काय सांगा. एक नंबर. पोट दुखेपर्यंत हसलो मी. क्या बात. बघ हासरसे काय म्हणतात रसादा. वा वा वा, बहारदार. फारच मजा आली. दत्तू, आत्ता तू आलास त्याबद्दल तुझे आभार. कारण तू इतक्या वेगात गेलास की आम्हाला तुझा लुक दिसलाच नाही. पण तो इतका अप्रतिम गेलाय की तुझ्या लुकसाठी एकदा मेकअप डिपार्टमेंटसाठी टाळा वाजवा. अप्रतिम. आणि तू ज्या लाघवी पद्धतीने सम्याचा मुका घेतलास ते फारच प्रेक्षणीय होतं. म्हणजे पण एनर्जी उत्तम. मंदार, ती बसस्टॉपच्या खांबाला जी बंदूक लावण्याची जागा होती ना, लाजवाब. दादाने दिली. लाजवाब. क्या बात आहे. मोरा, हो जवळजवळ नाचरे मोरा झाला होता. अफलातून. म्हणजे खरोखरच जर काही शाखा बंद पडली तर त्याला तूच कारणीभूत आहे. सम्या लाजवाब. कमाल. म्हणजे ओव्हरऑलच काय म्हणूया, किक स्टार्ट केलंस तू हे वर्ष या स्किटच्या रूपाने. अफलातून एनर्जी होती, अफलातून टायमिंग होतं आणि मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. वंडरफुल. सई. जबरदस्त परफॉर्मन्स होता. मला खूप आवडला. मला या प्रहसनाची मांडणी खूप आवडली. म्हणजे खूप सरप्राइजेस होते आणि आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही कुठल्या वेशात येणार आहे. आणि प्रत्येक कॅरेक्टर जेव्हा समोर येत होतं तेव्हा आम्ही ऑडियन्स म्हणून खूप सरप्राईज होत होतो. आणि मोरा मस्त मजा झाली. मी आता आयुष्यात कधी वन्स मोर नाही म्हणणार, वन्स मोरा असंच म्हणणार. मजा आली. मंडळी, आता आपण जाणार आहोत एक नृत्याविष्कार पाहायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची नजाकत अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी हास्यवीर. नाही ऐकू. काय झालं. बोलले ना तुला काल रातच्याला कंबरला चकली मधून. ऐकू. अगं पण मी काल रात्री कंबर शिकवून दिली, बाम बिम छान लावून दिला, तरी तुला बरं नाही वाटलं. नाही मला तेच वाटलं थोडं बरं वाटतंय म्हणून नाचून बघितलं, पण नाही नाचल्यावर लय कळ जाते बघ. कमरेत पाठ पण धरली. आता काय माझ्याच्यानं होणार नाही. अगं मग आजची बारी कॅन्सल करावं म्हण. काय येडी बिडी आहेस का तू. अगं ती सबसे कातील मोसनी पाटील आल्यापासून ना सगळ्यांचं मार्केट जाम झालंय. आपली कंपनी झाली लॉसमध्ये जाते. मला की आजची बैठक रद्द होऊ द्यायचं नाही म्हणजे नाही, लक्षात ठेव तू. मला तिचं कौतिक सांगू नको. मी सकाळीच मालकांना फोन केला होता. मी त्यांना म्हणलं मालक मला काय आज नाचायला जमणार नाही. तर म्हणले माझ्या नावाने ऍडव्हान्स घेतलाय त्यांनी. मग म्हणलं मला काय सांगता, तुम्ही नाच पाहिजे तर मी नाचणार नाही.
हा? इथं तुझ्यात अयो अयो मालक तुम्ही अयो मालक मालक ए, मालक हे काय केलं मालक? सकाळ तर नाही इथं चाललंय विवळते नाचणार नाही करायचं काय? फडातल्या पोरी पण गेलती सगळी दाखलूच लागलं महोत्सव नाचणार कोण? सुपारी घेतली आहे आपलं नाव पंचकृषी आहे माझ्या फडाचं घेतलेली सुपारी कॅन्सल लोक तोंडात शेण नाही घालणार मीच नाचणार आता. मालक तुम्ही नाचणार नाही म्हणजे इथं आपल्या फडावर माझ्या नावाने येतात लोक माझ्यासाठी पागल आहेत माझी अदाकारी बघायला कुठनं येतात माहितीये ना. हा कुठं रसिकाबाईंची अदाकारी आणि कुठेही सौंदर्याची बायदाकारी. सगुणे तसं नाही मालक, तसं नाही मालक. अहो काय रसिकाबाईंवर लोक येऊन पैसे उडवतात. तुम्हाला बघितलं ना बडवतील. ए काय होणार नाही सगळं होणार तुम्ही का काळजी करू नाचणार मी त्याचा काही विषय नाही. पण मालक त्यांनी तुम्हाला ओळखलं म्हणजे काय नाही होत गे कसलं काय ओळखतंय येडं येते सकाळी ॲडव्हान्स पाठवला कदम नावाचं कोणतरी आहे 30,000 रुपये फुगल पेवर पाठवले मी मेसेज केला हे आले असतील तर अंगठा दाखवा मग 1 रुपया कन्फर्मेशनचा पाठवतो. असं येडं येते काय नाही लगेच गंडेल काय होत कुठल्या नाही. गावचं सरपंच बनायचं काय ह्याचे सरपंच कसलं काय काहीतरी ड्रायव्हर बिवर आहे ती तुम्ही काही काळजी करू नका समजा मी करतो तुम्ही फक्त उभं राहा. पण मालक तुम्हाला ओळखलं तर अगं नाही ओळखणार मी आयडिया केली आहे तू नको टेन्शन घेऊ. मालक टेन्शन तुम्ही घ्या मालक. चुकून माकून त्यांनी जर तुम्हाला ओळखलं ना तर आयडिया केली आणि पैशी आली असं होईल मालक. मी आपलं सांगायचं काम करतो. गुन्हे काय नाही होत तुम्ही फक्त होला हो करा तो कदम आला ना त्याला फक्त रिजवायचं काम कर बाकी मी समज करते काय होत नाही तुम्ही पाहुणं आलं पाहुणं आलं पाहुणं आलं पाहुणं नमस्कार पाहुणं या की नाही नाही काळजी करू नका हो. काय अहो, मी आहे ना. अरे नका ना मस्त टिपके टिपक्यांचे शेड घातले. अरे बापरे माझे व्हायब्रेशन मूड. हे ड्रायव्हर तिकडे बाहेर खुर्च्या टाकल्या ती जाऊन बस. मारतायत ते मेन शेट ते मेन या बारक्या शेड बसा. नको ना मारता मारता तूच पडून जाशील काय का मी जाऊ द्या नुसते शेट. नुसतं शेट नाही अरुण शेट बोला. अरुण शेट शेट अरुण शेट बसा 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 बसा. अरुण शेट अरुण भाऊ अरे बाप तुझे आभार कसे मानू रे बोरे तुझ्यामुळे पहिल्यांदा बैठक बघायला मिळते. अरे म्हणजे काय आपला हरणे काय साधा माणूस आहे पोचलेला माणूस आहे. हे पाहुणं म्हणजे कुठलं म्हणायचं कुठलं सरपंच आहात की आमदार बिमदार डायरेक्ट? नाही 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 एवढं कुठलं काय आहे? मी आपला साधा ड्रायव्हर दुम दुम मगाशी मी ड्रायव्हर बोललो ना ड्रायव्हर बाहेर जाऊन खुर्चीत बस तिकडे जा. अरुण भाऊ ड्रायव्हर होतो टेम्पो विकलाय आणि इकडे आलोय मजा करायला. कशाला विचार कशाला? ये माझा मित्र आहे त्याचा हॅपी बर्थडे वाला आहे त्याचा आज वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे ना. अरे हो आमचा हरणे ना दिलदार आहे दिलदार. मित्रांसाठी ना कमरेचा सोडून देईल काय समजली आहे का नाही? हो अरुण भाऊ म्हणजे दिलदरी आणि सगळ्यांनी घरी आहे, असं आहे तो. असं काय नाही उगाच हे बोलतात आहे. मी आपला साधा माणूस आहे हे फक्त मला मोठं करतात खरं आहे. कानफार फोरीन नाही, हो, तू साधाच हे खरं आहे असं सांगतो त्यांना. अरुण शेठ इकडे तर बघा. बोलत अरुण भाऊ रसिकाबाई ओ रसिकाबाई आतापर्यंत आम्ही तुमचं नाव ऐकलं होतं आज आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे तुम्ही पाहुण्यासनी फक्त वेंगुर्लेकर बाईंचाच डान्स बघायचं वाटतं. एक संधी पशीबाई माघाटनकरीला पण देऊन बघा. श्याम्या
आंधला मागतो 1, देव देतो 4. दोन. बर या बाई कोण आहेत या बाई? ह्या बाई कोण आहेत? मी आहे सौंदर्याचा परमाणू बॉम्ब. मला बघून भल्या भल्यानं पुट्ट घाम. नाव माझं पशीबाई मागाटणे करीन. बाई सोडा. या ना पाहुणं, काय झालं? अरे कोण आहे हे? अरे हे कोण आहे? बुलढाणी सौंदर्य. नाही शेठ, त्या आहेत पशीबाई मागा ठाणे करीन. आजकाल सगळीकडे त्यांचीच हवा आहे फक्त. आता एवढा मोठा फुगा म्हटल्यावर हवा असणार आहे. पाहुणा सॉरी. मी काय म्हणतो, रसिकाबाई तुम्ही नाचा. नाही नाचा ना तुम्ही. मला नाही जमणार. अच्छा कसं? नाही म्हणजे ऐकून घ्या, कसं आहे इथं बैठकीचे काही नियम असतात, हो की नाही? अरे आजचं काय कसला आता नियम आहे? तुम्ही नाचा ना. रसिका आहे, ओ, पाहुणा नवीन दिसत आहेत. हा. पैसे बिसे आहेत की असेच आलेत हात हलवत? हो बाई, हलक्यात घेऊ नका. अरुण बोला. अरुण भाऊ, काढू का पैसे? काढ पचकन. हे काम नको काढू हे. अरे कालच टेम्पो विकला नाही, उद्या त्याला काम धंद्याला उपयोगी पडतील. उडवा माझे पैसे आहेत, उडवा तुम्ही. 20,000 लुल्लू पुंजी समजलं काय मला? नाही. अरे टेम्पो विकून सगळे पैसे इकडे घेऊन आलेला आहे. हे घ्या, डान्स सुरू करा. हो पाहुणं, जरा धीर धरा पाहुणं. काय फडाचे काही नियम आहेत ते समजून घ्यावे लागतील. काय नियम आहेत? पाहुणं, आता इथं एक चादर आणली जाईल. शांत होणार बरे. श्याम्या, चादर आहे. हो मध्येच उतावीळ होऊन जातो तो. चादर म्हटली बया, काय माणूस आहे. डेंजर हे अहो, ऐकून तर घ्या. ये. इथं आता एक चादर आणली जाईल. त्या चादरीखाली आम्ही दोघं आमची बोट ठेवणार. तुम्ही ज्या बाईचं बोट पकडाल ती बाई याच फडावर नाचणार. अरे मग कुठे चादर? आणा चादर. मला चादरीतून बोट पकडायचं. नको ना अरुण भाऊ. नाही ते एक काम करा, तुम्ही मला चादरीत. काय माणूस आहे. तो एक्साइट होऊन जातो तो. नाही काही साठी रोजी रोटी विकलेला माणूस आहे तो. टेम्पो फुकून टाकला त्याने. आम्ही- त्यामुळे त्याला थोडस समजून घ्या. नको ना रे, नको ना रे. श्याम्या, मी काय बोलतो, आता वेळ नका घालू. पटापट चादर आणा. आजपर्यंत मी चादरीत बोट पकडलेलंच नाही. मला कोणी चादरीत पकडलेलं नाही. अरे निदान माझ्या अंगावर तरी कोणी चादर टाकलेली नाही. नाही खरंय. आजपर्यंत ना ह्याला कुणी चादर दिलेलीच नाही. आमच्या रूम मध्ये ना हा मोठ्या टावेल खाली झोपतो का नाही? झोपतो. मग काय आहे? शॉल पाहुणं तसं एक काम करूया, आपण चादर कॅन्सलच करूया, शॉलच ठेवूया. तर नियम पूर्ण आधी ऐकून घ्या. सगुणे शॉल दे. आम्ही या शॉल खाली दोघी आमचे बोट ठेवणार. तुम्ही एक बोट पकडायचं, पण ते पकडताना डोळे मात्र बंद करायचे. ती फालतूगिरी आहे. आता या शॉलच्या खाली तुमची बोट असणार ना, डोळे कशाला बंद करायला पाहिजे? डोळे बंद केले की कॉन्सन्ट्रेशन वाढतं. खरंय. मी कुठेतरी ऐकलेलं आहे. काय आहे, कुठलंही काम करताना डोलं बंद केलं ना की जाम मजा येते का? कुठं नाही सांगित, देवा शपथ. म्हणजे मजा येते. मजा म्हणजे, अरे मी रोज आहे ना डोलं बंद करून आंघोळी करतो, मला जाम मजा येते. मी डोळे उघड करून आंघोळ करते, मला पण मजा येते. ए श्याम्या, तू कशी आंघोळ करत? मी नॉर्मल आंघोळ कर. आंघोळीवर चर्चा करायला आलो का आपण? आंघोळ करायला तू इकडे. डान्स बघायला आलोय ना. अरुण भाऊ, बोट मी पकडतो. अरे पण पैसे माझे आहेत ना. अरे बर्थडे माझा आहे ना रे. करू दे ना. अरे मला पकडू दे ना रे. आणि तुला आहे ना अंदाज नाही काय पकडायचे ते. स्टेअरिंग वर हात फिरून आहे ना तुझे हात झालेत निब्बर. अरे मी जरी बोट पकडलं ते डान्स तर आपण तिघे बघणार आहे ना. अरे आपण तिकीट डान्स बघणार, बोट कुणी पण पकडू दे. हा चालेल. डान्स करायला बघायचं आहे. पण वसर्या, रसिकाबाई, आपल्याला डान्स कोणाचा बघायचा आहे? रसिकाबाई हात काढ. अरे बापरे. सगुणे दे बाई, शॉल दे. वसर्या निम्मान रसिकाबाई रसिकाबाईंचा.
अरे हॅलो हॅलो हा हॅलो चादर कुठे गेली चादर पाहुणं हा. नीट पकडा बोट. हो पकडतो पकडतो ऐ, पकडलं ये बघ पाहुणं लयच फिदा झाले ते. नाही 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 वाचाऱ्या पैसे माझे फुकट घालून अरे नाही फुकट घालत वाचाऱ्या अरे मला काय माहिती मला वाटलं रसिकाबाई तिकडे बसलेले आहेत तर त्यांचे बोट पण तिकडेच असेल पण त्यांनी बोट असे असे करून ठेवलेले होते योच तो गेम आहे ना वाचाऱ्या जरा डोकं वापरायचं ना ऐका आता ठीक आहे यांचं डान्सचं बघूया तर पाहुणं बसा की बघूया बघा तर यांचा अदाकारी. dance बघूया ते बोलतात ना काय बोलतात अरे ते बोलतात मला काय माहिती ते सारखं बोलतात ना मी काय बोलतो माझ्या लक्षात राहत नाही त्याच्यामुळे लक्षात ठेव मी ते बोलतात ते. शांत अरुण भाऊ ते मध्ये मध्ये एक्साइट होऊन जात होतो बाई पाहुणं बघा आता अदाकारी. अरे बापरे बाईने डायरेक्ट कराठीची पोच घेतली ऐका तुडवलं रे तुडवलं पाहुणं कशी वाटली अदाकारी. अदाकारी गदाधारी कोणतरी राक्षस आल्यासारखं वाटलं मला. कोण आहे ही या पशीबाई मागाठाणे करीन सौंदर्याचा परमाणू बॉम्ब. महिला पाकिस्तानवर टाका इकडे काय चाललं ऐका नाही ए, वाचारे, पैसे काढ पैसे अरे पैसे नको काढू उद्या ह्याला काम द्यायला उपयोगी पडतील. ऐक माझा उडवा माझे पैसे आहेत ते. थांब, ऐक माझा. एवढे सगळे आता ए, आणि इकडे ते सगळे आणखी सगळे ते 50,000 रुपये आहेत. बाई तुम्ही पेलेस तुम्ही पाहुणं आता नियम आहे की नाही या शाल मध्ये तुम्ही आमचं बोट ओळखायचं मग आम्ही तुमच्यासाठी नाचणार बरं बापरे एक मिनिट मी बोट पकडणार रसिकाबाई हा निम्मन पकड कमान कमान सांभाळून बर का पाहुणं आता सांगू अहो छळू ना काय करताय. अहो छालून ना मला बदलायचं आहे मला बदलायचं पहिला डाव देवाला पहिला डाव देवाला परत 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 बोट पकडायचं म्हणा ऐक पाहुणं किती जोरानं बोट धरता सोडा की सोडा की असं काय करायचं सोडा किती बोललं तरी नाही सोडणार नका सोडू. अरे बापरे परत हिचं बोट धरलं आम्ही पाहुण्यांचा जीवच चढलाय जणू. ऐका त्यांच्या मनात डान्स बघायचा नाही अरे आता काय करायचं बघावा लागेल आता ऐका पाहुणे आधी ऑकर आणि विडा खा. अरे बाप रे बाप अरे कोण आहे अरे तू कशाला डान्स करतेस तू बुलडोजर म्हणून काम करणार आहे इकडे तुझं करिअर आहे ना रे असं काय कर पैसे काढ पैसे आता कोणाला द्या. पैसे काढ तू ओ रसिका बाई एक काम करा तुम्ही हे पैसे घ्या आणि तुम्ही नाचा ना अरुण भाऊ हा. 10,000 रुपये उरलेले आता किती 10,000 बाकी सगळे गेले. 10,000 आम्ही दोघी पण नाचत नाही. मग एक काम करा माझं बोट पकडा मी नाचतो 10,000. वा 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 क्या बात है. ही संगीत बारी थांबूच नाही असं वाटत होतं. अतिशय रंगतदार परफॉर्मन्स. हो ना प्रसादा. अरे 100% प्राजक्ता. म्हणजे अमृता खानविलकर भेटायच्या आधी जर पशा मला भेटला असताच मी 100% सांगतो तुला मी सिनेमा बनवला नसता. अरे दादा नाही, वा वा छान संकल्पना आणि छान सादरीकरण. पशा छान दिसतोयस. बराच काळ काही लोकांना तुला साडीमध्ये बघायची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. छान दिसतोयस. रसा मस्त दिसतेस. बने मस्त. कदम ओ हो हे मला एवढं आवडलंय ना. वा भारी खतरनाक. नेहमीप्रमाणे एनर्जी. प्रभाकर श्याम तिघांची
गिव्ह अँड टेक तिघांचं मस्त आणि रंजक विषय होता आणि छान सादरीकरण होतं, मजा आली. थँक्यू. येस सई. ठसकेबाज परफॉर्मन्स होता. खूप मिस केलं होतं मी हे तुझं रूप भावा. आज फायनली आमची इच्छा पूर्ण केलीस, त्याबद्दल खूप धन्यवाद. बैठी लावणी फार विशेष आवडली मला. ते असं करून जे असं असं केलं क्रेझी खूप मस्त मजा आली.